दिल्लीतील कुख्यात गँगस्टर सलमान त्यागी याचा मृतदेह मंडोली तुरुंगात संशयास्पद अवस्थेत आढळला आहे। तुरुंग क्रमांक 15 मधील कोठडीत तो चादरीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला। प्राथमिक तपासात आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी या मृत्यूमागे काहीतरी वेगळे कारण आहे का याची चौकशी सुरू आहे। पश्चिम दिल्लीतील मोठा गँगस्टर म्हणून ओळखला जाणारा सलमान त्यागी पूर्वी नीरज बवाना टोळीशी जोडला गेला होता। मात्र बवाना टोळीचा प्रभाव कमी होताच त्याने आपली नाळ लॉरेन्स बिश्नोई गटाशी जोडली। त्यागीवर खून, दरोडा, खंडणी यांसारखे डझनभर गंभीर गुन्हे दाखल होते। त्याच्या विरुद्ध मकोका अंतर्गतही खटला सुरू होता। गेल्या वर्षी तुरुंगात असतानाच सलमान त्यागीने 2 व्यापाऱ्यांकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती। त्यासाठी त्याने आपल्या साथीदारांना गोळीबाराचे आदेश दिले। ही कारवाई करून त्याने लॉरेन्स बिश्नोई आणि काला जठेदी यांच्याकडे स्वतःची निष्ठा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत दीपांशु आणि मोइनुद्दीन या 2 शार्पशूटरांना अटक केली होती। या दोघांनीच राजौरी गार्डनमध्ये व्यापाऱ्यांवर गोळीबार केला होता। पोलिसांच्या तपासानुसार हे सर्व आदेश सलमान त्यागीने तुरुंगातूनच दिले होते। सध्या पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे। ही खरोखर आत्महत्या होती की त्यामागे गँगवॉर किंवा कटकारस्थान दडले आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे।